म्हणावं लागतं, समाज आतुरतेने वाट पाहत आहे। नेत्याला योग्य दिशेकडे नेणाऱ्याला नेता म्हणतात। समाजाला दिशा देणारा जो माणूस आहे बाबासाहेबांच्या नंतर निर्माण झाला नाही शोकांतिका आहे। मला इलेक्शनला उभं टाकायचं नाही, कोणाला मत मागायचं नाही, ही भीमशाहीर आहे आणि राष्ट्रीय आहे। मी एवढा श्रीमंत आहे, माझं शिक्षण जास्त नाही, मी फक्त 4थी पर्यंत शिकलेला माणूस आहे। माझ्या इतका कोणी शिकलेलं इथं नसेलही, पण जगात मी श्रीमंत आहे। जगात धुळूबाई अंबानीच्या औलादीने आत्महत्या करावी एवढा मी श्रीमंत आहे, कारण 4थी शिकलेला माणूस आज राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रात्रंदिवस नाव घेऊन लोक प्रबोधन करतो। त्यापेक्षा मला दुसरी श्रीमंती कोणती हवी आहे? काही गरज नाही मला कोण्या पदाची। नेता रिपाइयों के अगर ईमानदार होते तो मां कसम आज तक कितने पार्लियामेंट में खासदार होते। नेता रिपाइयों के अगर ईमानदार जानदार शानदार होते तो असेंबली में आजकल कितने आमदार होते। नहीं बन सके, कोई बात नहीं, वो उनका माहौल है, देख लो। वो राजनीति से मुझे कोई लेना देना भी नहीं है, लेकिन मैं ये जो महफिल मेरे भीमराज की यहाँ पे जमा हुई इकट्ठी हुई उनको कहना चाहता हूँ, जिथे जिथे अन्याय होईल त्या त्या ठिकाणी माया मावल्यानो आणि माझ्या बंधू भावांनो, बहुजन सैनिकांनो, बाबासाहेबांच्या क्रांती विचाराची प्रेरणा घेऊन तिथे बुट्टासकट लाथा घालण्याची तयारी ठेवा, त्याशिवाय आपला तरुणोपाय नाही। तो ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। अरे बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता। आबेद लिखता है महागांव से, ना होता वो मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता। बेरंग रहती है जमीन, आसमां का रंग नीला नहीं होता। अरे भारत तो कब का कंगाल हो जाता है यारो, अगर इसे मेरे भीम जैसा हीरा मिला नहीं होता। हाँ जी, तो हवाई ईदों को आगे बढ़ने की हिम्मत मिल जाती है, पर कटे परिंदों को उड़ने की हिम्मत मिल जाती है, और जो भी सच्चे दिल से जय भीम कहता है आबेद, उसे दुनिया से लड़ने की हिम्मत मिल जाती है। माय मावले, श्रद्धा कशी असावी तुम्हाला थोडक्यात सांगतो। श्रद्धा बाबासाहेबांवर कशी असावी? गीताबाई सोनवणे नावाची जळगावातली एक महिला माऊली, 3 दिवस झाले तिला बाळातीन होऊन, किती 3 दिवस फक्त, आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं। सगळे कार्यकर्ते उघड भरून लढायला लागले, आणि तिचाही नवरा निघाला रेल्वेत बसून जळगावच्या। ही 3 दिवसाची बाळातीन, ती म्हणाली नवऱ्याला, पती धनी मला येऊ द्या। नवरा म्हणाला तिला, अगं वेडी झाली का, तिथे 3 दिवसाचं लेकरू आहे, आणि ते 3 दिवसाचं लेकरू मरल, तू 3 दिवस झालं ओली बाळातीनेस, येऊ नको। श्रद्धा कशाला म्हणतात माय सांगतो तुम्हाला। नवरा गाडीत जाऊन बसला, नवऱ्याची नजर तिनं चुकवली, आणि 3 दिवसाचं ते लेकरू बाळ घेऊन एका धडोक्यामध्ये गुंडाळलं, आणि डायरेक्ट नवऱ्याच्या मागे नवऱ्याची नजर चुकून स्टेशनला पोहोचली। नवरा पुढच्या डब्यात बसला आणि ही मागच्या डब्यात बसली, आणि डायरेक्ट मुंबई दादर चैत्यभूमी। त्या दादरला उतरल्यावर नवऱ्याने हिला पाहिलं, आणि नवरा खेचसला तिच्यावर आणि म्हणाला, किती कशाला आलीस? 3 दिवसाचं लेकरू मरल, मरून जाईल नाही लेकरू, कशाला आली? गीताबाईनं समर्पक नवऱ्याला उत्तर दिलं। गीताबाई म्हणली, धनी हे लेकरू आहे ना, हे मेलं तर मरू द्या, आपण दुसरे 2 पैदा करू, पण माझा बाबासाहेब मला दुसरा मिळणार नाही हो, माझा बाप मला दुसरा मिळणार नाही। याला श्रद्धा म्हणतात ना। ही श्रद्धा आपल्या अंगी आली पाहिजे, आणि ती आंबेडकरांच्या जनतेमध्ये आहे। नामांतराचा लढा लोक लढा बनला, अस्मितेचा लढा बनला, आमच्या अस्तित्वाचा लढा बनला। आमचे घर फुकून दिले, कोण्या काँग्रेसवाल्याने विजवले, कोणत्या बीजेपी वाल्याने विजवले, कोणत्या शिवसेनेवाल्याने विजवले। तर शिवसेनेवाल्याने तर फुकायला लावले, कशाला पाहिजे विद्यापीठ? काही गरज नाही। जिथे जिथे अन्याय दिसेल
तिथे तिथे उठून प्रतिकार करायची शक्ती तुमच्यात आली पाहिजे. मग उठ भीम सैनिका, क्रांती करावी लागल. काळाची गरज आहे. कोणाचे मोताज नको बनू. अरे उठ भीम सैनिका, क्रांती करावी लागल. जागा हो बहुजना, क्रांती करावी लागल. करावी लागल, करावी लागल, क्रांती करावी लागल. हे आंबेडकर 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 म्हणतात ना. हा, विद्यापीठाला विरोध करणारे ना, आज माय बहिणीवर अत्याचार करणारे आहेत ना. मग अशा मनोवाद्याच्या ढुंगणावर, या जातीवाद्याच्या ढुंगणावर लाथ मारावी लागल. भीम सैनिका, क्रांती करावी लागल. अरे जागा हो बहुजना, क्रांती करावी लागल. करावी लागल, करावी लागल, करावी लागल, क्रांती करावी लागल, करावी लागल, करावी लागल. मनोवाद्याच्या ढुंगणावर, जातीवाद्याच्या ढुंगणावर लाथ मारावी लागल. ऐका, जिथे जिथे अन्याय दिसेल त्या त्या ठिकाणी पेटून उठा. भारतीय संविधान देशाचा आहे आणि त्या संविधानावर देश चालतो. प्रत्येक माणूस सुरक्षित संविधानामुळे. पण जेव्हा जेव्हा संविधानाची तोडफोड होते, अपमान केला जातो, त्यावेळेस मात्र फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो आणि आंदोलन करतो, लाठ्याकाठ्या पोलिसांच्या खातो. माय मावल्या आमच्या, अरे त्या परभणीला बाळातील बाई, गरोदर बाई पोलिसांनी सोडली नाही, नेऊन मारलं. काय गुन्हा होता त्यांचा? संविधानाची जतन, संविधानाला रक्षण करण्याकरता त्या मावल्या रस्त्यावर उतरल्या. त्या सोमनाथ सूर्यवंशीला शिवताईपर्यंत मारलं. हा पोलिसी अत्याचार आहे. आणि फडणवीस साहेब म्हणतात चौकशी चालू आहे. अरे नगदी तर जीव गेले ना, तुझी चौकशी कधी होणार आणि कधी आम्हाला न्याय भेटणार? हा, तुमचं राजकारण कोणाला खुश करण्यासाठी जर तुम्ही करत असाल, देवा धर्माच्या नावावर जर मतदान मागत असाल, बाबासाहेबांच्या पुतळ्याचे असो की संविधानाचे असो, विटंबना करून जर चौकशीचे आदेश देत असाल आणि राजकारण कोणाला खुश करण्यासाठी करत असाल, तर तुमचं राजकारण ही आंबेडकरी जनता तुमच्या माईच्या चुलीत घातल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कुठपर्यंत चालणार अन्याय अत्याचार? बिलकुल नाही सहन करायचा. हा देशातला प्रत्येक माणूस या देशाची संपत्ती आहे. त्याला जगण्याचा नैतिक अधिकार संविधानाने दिलेला आहे बाबासाहेबांच्या. हा, हे देवा आमच्या देशात लई जन्मले. माझी आजी मला सांगायची, बापू पोरग जन्माला, पोरगी जन्मली की 5वीच्या दिवशी ते सटवे येते, बरम्या येते आणि त्याचं नशीब येते. त्या सटवीनं बरम्यानं कवाच आमच्या महारामांगाच्या कपाळावर लिहिलं नाही की बापू तू इंजिनियर होशील, डॉक्टर होशील, वकील होशील, आमदार होशील, खासदार होशील, मंत्री होशील.
असं त्या सटवीनं आमच्या कपाळावर लिहिलंच नाही. मग त्या सटवीच्या भरण्याच्या मायला 12 घोडे लावले बाबासाहेबांना, 12. आणि आपल्या स्वतःच्या पेनीनं आपलं हे सगळं नशीब लिहिलं आणि देशाचंही नशीब लिहिलं रे, म्हणून हे वैभव आहे, बाकी काहीच नाही. सब चुट्यों का बाजार है. चुट्या बनवायली लोक किती म्हणून आम्ही सहन, त्याला सुरक्षा आहे चुट्या बनवणाऱ्याला. चमायला माझ्यावर केसेस होतात. हा तो काय अनुरुद्धाचार्य महाराज कथावाचक काय म्हणतो, हा कसं चुट्या बनवतात हे लोक, आणि त्याला सुरक्षा आहे, झेड सुरक्षा. काय चुट्या बनवते ते म्हणते, कोण्या बाईला लेकरू बाळ होत नसल तर गाईला गहू खाऊ घाला, गहू. मग ते गहू त्या गाईला जिरत नाही, मग ती लॅट्रिन करते. मग त्या शेणामध्ये ते गहू जशाला तसे बाहेर निघतात. मग त्या शेणाला धुवा आणि त्याचे गहू बाहेर काढा आणि त्याला वाळवा आणि त्याची चपाती करा. आणि ज्या बाईला लेकरू नाही त्या बाईला चपाती खाऊ घाला, तिला लेकरू झाल्याशिवाय राहत नाही. नवऱ्याची गरज नाही, इचुकिड्यात हात घालायची गरज नाही. ते चुट्या बनवण्याची मशीन या देशात चालू आहे, त्याला सुरक्षा आहे. आणि साहेबराव एरेकरवर 36 केसेस होतात. हा मला आनंद वाटते, मला वाटतं केस झाली की पुरस्कार मिळाला, केस झाली की पुरस्कार मिळाला, दुसरा पुरस्कारच नाही मला. हा ये चुट्या बनाने की फॅक्टरी बंद होत नाही तोपर्यंत भारतीय संविधान सांगते की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वर्तनिक दृष्टिकोनातून या देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे, बाकी कुछ नाही. म्हणून नाही मावल्यानं आई बहिणीची आबरू लुटती गाव गुंड, आई बहिणीची आबरू लुटती गाव गुंड, आई बहिणीची आबरू लुटती गाव गुंड. आई बहिणीची आबरू, आई बहिणीची आबरू लुटती गाव गुंड, आई बहिणीची आबरू लुटती गाव गुंड, आई बहिणीची आबरू लुटती गाव गुंड. ज्याच्या रक्तामध्ये भेसळ, ज्याच्या रक्तामध्ये भेसळ, ज्याच्या रक्तामध्ये भेसळ ते आहेत शेंड. ज्याच्या रक्तामध्ये भेसळ ते आहेत शेंड. त्या शेंडाची गुंडाची मडी पुरावी लागल, त्या शेंडाची गुंडाची मडी पुरावी लागल, पुरावी लागल, पुरावी लागल, पुरावी लागल, मडी पुरावी लागल, पुरावी लागल, पुरावी लागल. मनवाद्याच्या ढोंगणावर, त्या जातीवाद्याच्या ढोंगणावर लाथ मारावी लागल. माझ्या माय माऊलीला नग्न धिंड काढून तिची हत्या करण्यात आली. ती खैरलांजी एवढी भयानक की इनोमध्ये ते मॅटर गाजलं. हो, आणि त्या खैरलांजीला RR पाटील जेव्हा गृहमंत्री होते तर त्यांनी त्या खैरलांजीला पहा, विचार करा हे सरकार कसं आहे, चुट्याचं सरकार आहे की नाही. त्या खैरलांजीला तंटामुक्ती गाव म्हणून इनाम दिला, तंटामुक्ती गाव. आणि त्या खैरलांजीमध्ये आमच्या माय बहिणीला, आमच्या भावाला लग्न करून मारलं, दिंड काढली, गाडीला झुपलं. कोणता महाराष्ट्र आहे? थंड बसायचं नाही राजो, थोडं जगायचं. ते आता कवाडे सरांनी सांगितलं 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 2च दिवस जगा, पण वाघासारखं सळसळणाऱ्या नागासारखं जगा. आणि असं जगणं होत नसेल तर इमानदारीने आत्महत्या करा, तुम्हाला जगायचा अधिकारच नाही, काही गरज नाही जगायची.
वाघासारखं जगलं पाहिजे. आपला बाप वाघ होता, वाघाची डरकाळी. जा बहुजनानो, 100 दिवस जगण्यापेक्षा 2 दिवस जगा आपण वाघासारखं. त्या खैर लांजीला, अरे त्या खैर लांजीला ज्याने उद्ध्वस्त केलं, जागा झाला हे बहुजन, जागा झाला होता बहुजन, याच्या ध्यानात आलं. बहुजना तुझी कीर्ती आज उरावी लागल, बहुजना तुझी कीर्ती आज उरावी लागल, उरावी लागल, उरावी लागल, उरावी लागल, उरावी लागल, उरावी लागल, उरावी लागल. मनुवाद्याच्या ढुंगणावर, जातीवाद्याच्या ढुंगणावर लाथ मारावी लागल. ये कुछ नहीं कर सकते, फिर भी अत्याचार करते हैं. पण अशी बाबासाहेबांना खुट्टी मारली ना, अशी खुट्टी मारली आणि ती खुट्टी ढिली होऊ नये म्हणून वरून पाचाराही ठोकलेली आहे. कुछ नहीं कर सकते, खाली तुम्ही एक रहो, आगे बढ़ते रहो. बाबासाहेब डोक्यात ठेवा, काही तुमचं कोणी वाकडं करत नाही. एकटा फिरतोय, उद्या महाराष्ट्रात नव्हे, एपी छत्तीसगड सगळीकडे फिरतोय मी. काही मग कोणीच काहीच वाकडं केलं नाही. लय धमक्या आल्या मला, जीवा मारतो, असं करतो, तसं करतो, आणि तू दिसूनच बघ, आणि असंच बघ. अरे भडव्या, मी तेजवरच राहतो ना, लपूनचा कार्यक्रम करतच नाही. अनेक धमक्या आल्या मला, येतातच रोजात. थोडी श्रद्धांजलीच वाहते. हा येड्या फोकाचं जिथे पण श्रद्धांजली. आणि मी मेलो, मला कसं माहित नाही म्हणालो मी परेशान होला. तर मायला मी मेलो आणि मला कसं माहित नाही. हा कमाल आहे. माझी बायको रडणार, लेकरं रडणार, मग मेलो कसं काय. हे नालाही कावला ते. कुठं काही करायचं म्हणा गेलं की बदनाम करायचं. बदनाम करता येणं गेलं म्हणजे मर्डरची धमकी द्यायची. मर्डर करता येणं गेला की मग असं करायचं. आणि हा माझ्या कार्यक्रमाचा आणि माझा विजय आहे. कारण मला माहिती आहे, जेव्हा माझ्यावर केस होत नाही तेव्हा मला वाटते बा हा कार्यक्रम जमला नाही. जेव्हा केस झाली की मला वाटते यायला खालून मिरच्या लागल्या. मजा येते माझ्या, नाही का. हा मिरच्या लागल्या पाहिजे. बाबासाहेबांच्या इथं बाबासाहेब, अरे वर्गाच्या बाहेर बसून शिकले बाबासाहेब. वर्गात पहिला होता, त्याची आपण अवलाद आहोत, लक्षात घ्या. वर्गाच्या बाहेर बसून शिकले ना बाबासाहेब. वर्गात पहिला, वर्गातच नाही इंडियात पहिला, इंडियातच नाही रे, ऑल वर्ल्ड मध्ये पहिला, वर्ल्ड मध्ये जगात पहिला. त्याची आपण अवलाद आहोत. कोणाला काला हात पसरायचे. एवढा मोठा विद्वान बाप आपल्याला भेटल्यावर. हा अरे महाराजाच्या पुढे नाक रगडू रगडू परेशानात लोक. हा नाही तर का राजो. आणि येड्या भोकाचे महाराज काही सांगायले, लेकरू व्हायना बहिण खा. घरामध्ये काही शांती नाही, गांजर उकडून खा. काय राजो. आणि आम्ही खरं सांगायलो तर आम्हाला जेलमध्ये जा. काय कमाल आहे. भगवान बुद्धाचा देश आहे नाही. हा भगवान बुद्धाचा देश आहे, स्वामी विवेकानंदाचा देश आहे, भगतसिंगाचा देश आहे, हा बाबासाहेबांचा देश आहे, नाही का. हा गांधीला बाबासाहेबांनी आव्हान दिलं होतं. बाबासाहेबाला गांधी म्हणाले होते की मिस्टर आंबेडकर, काय कोटात राहता तुम्ही. मी उघडे राहिलो, सगळे कपडे काढले मी.
घालणार नाही, काम घालणार नाही बाबासाहेबांनी म्हणजे विचार केला. मी तुम्हाला सांगा, गांधी सुद्धा बॅरिस्टर होते बरं का. पहिले टायकोटात राहायचे गांधी, बॅरिस्टर होते, टायकोटात होते. त्याने कपडे काढून काढले, गरमी उलाली का त्याला अजिबात नाही. ते गुजरातला गेले म्हणजे गुजरातला, आणि गुजरात एक बारडोली नावाचं गाव आहे, आणि त्या सभेला संबोधित करण्यासाठी उभे टाकले गांधी.